नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपले। या अधिवेशनमध्ये बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी लोकहिताचे, शेतकरी हिताचे आणि कर्मचारी हिताचे शिवाय पत्रकार हिताचे देखील तारांकित प्रश्न उपस्थित केले आहे। या संदर्भात आपण त्यांच्याशी थेट बोलूया। आमदार साहेब, आपण अनेक लोकहिताचे, शेतकरी हिताचे अनेक प्रश्न उपस्थित केले, काय आपल्याला त्याच्यात आउटपुट आलं? सगळ्यात पहिले आउटपुट असं आहे की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आमचा जो काही दुष्काळ यावर्षी पडला, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सोयाबीनचं नुकसान असेल तर 27,000 रुपये एका हेक्टरला, म्हणजे 3 हेक्टरला 7.5 एकराला 81,000 रुपये। कापसाचं जर नुकसान असेल तर त्याला देखील हेक्टरी 27,000, म्हणजे 7.5 एकराला 81,000। एवढी मोठी प्रचंड मदत। त्यामध्ये कांदा आहे, ऊस आहे, त्याच्यामध्ये तुमचं द्राक्ष आहे, फळबागा आहेत, सगळं जिरायती असेल, ही बागायती असेल, सगळ्या शेतीकरता मुख्यमंत्री महोदयांनी भरीव मदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आपला जिल्हा 100% दुष्काळग्रस्त असल्यामुळे याच्यामध्ये पंचनामे करण्याची आता गरज नाही। डायरेक्ट DBTच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार। सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड लिंक करून KYC करून घ्यायची आहे, जेणेकरून हे सगळे पैसे त्याच्यामध्ये मिळणार आहे। आणि खास करून 7/12वर जो 12 नंबरचा कॉलम असतं, जे ही आपण नोंदणी पीक नोंदणी आपण त्याच्यामध्ये करत असतो, त्या नोंदणीमध्ये त्या पिकाचा उल्लेख त्याच्यावर आलेला असावा, अन्यथा त्या लोकांना अडचणी जाऊ शकतात। असं ज्याचं कोणाचं क्लिअर असेल त्याला 81,000ची मदत या ठिकाणी मिळणार आहे। याशिवाय आणखीन विविध प्रश्न आपण काय उपस्थित केले? आता जवळपास तर मी 12 लक्षवेधी होत्या, 53 प्रश्न होते, काही औचित्य होते, काही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन होत्या, काही पॉईंट ऑफ ऑर्डर होत्या। त्याच्यामध्ये जेवढी आयुधं आपल्याकडे, त्याच्यामध्ये पत्रकारांचा देखील विषय होता। मराठा, मुस्लिम, राजपूत, धनगर, लिंगायत समाज, ब्राह्मण समाज यांच्याकरता आरक्षण, आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, पत्रकारांकरता आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, त्याबरोबरीनं सिंचनाचे प्रकल्प आहेत, मलकापूर ते बुलढाणा व्हाय संभाजीनगर हा रेल्वे मार्गाचा देखील विषय आहेत। असे खूप विषय त्या ठिकाणी चर्चिले गेले आणि बऱ्यापैकी त्याच्यावर चर्चा देखील झाल्या। वायरमनचे विषय आहेत, कामगारांचे विषय आहेत, जवळपास राज्यातल्या विविध घटनांमध्ये 12 लक्षवेधी त्या ठिकाणी होत्या, त्याचे देखील विषय आहेत। तर या सगळ्या विषयावर अगदी आमच्या त्याला काय म्हणतो आम्ही MIDCच्या विषयापासून सगळ्याच विषयांमध्ये सकारात्मक चर्चा झाली, सकारात्मक उत्तरं त्या ठिकाणी मिळाली। आणि मला आनंद आणि अभिमान आहे की या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारातल्या त्यांच्या मंत्र्यांनी माझ्या सगळ्या मला मान्य करून दिल्या। नवीन लोहमार्ग तयार होतो आहे, आपण त्याची मागणी केली? नवीन लोहमार्गाचा DPR बनणं चालू आहे, यापूर्वी त्याची मी मागणी केलेली आहे। आणि 1-2 महिन्यामध्ये मलकापूर बुलढाणा हा घाट फाडून छत्रपती संभाजीनगर व्हाया मुंबई जाणारा लोहमार्ग हा देखील त्या ठिकाणी पडणार आहे। भाऊ, मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केली आहे, कधीपर्यंत मिळणार मराठा आरक्षण? मराठा समाजाकरता जी समिती स्थापन केली, त्या समितीच्या अहवालामध्ये किंवा त्याच्या चौकशीमध्ये जवळपास म्हणजे 55 लक्ष एवढ्या मराठ्यांच्या नोंदी या कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत। आणि मग आजच्या काळामध्ये जेवढे समाजाची लोक आहेत त्यापैकी 55 लाख लोकांचा प्रश्न सुटला आणि यांच्याशी असणारे ब्लड रिलेशनचे लोक मग एखाद्याला 2 कोटीपर्यंत असतील, त्यांचा देखील प्रश्न या समितीमध्ये संपलेला आहे। आणखी 1.5 महिना आपल्या हातामध्ये आहे, त्याच्या आधी 1 महिन्यापर्यंत मागास समितीचा अहवाल शासनासमोर येईल। तोपर्यंत जर एखाद्या कोटीचा नोंदी जर आणखी सापडल्या एखाद्या 50 लाखाच्या, तर कदाचित 2-3 लाख मराठ्यांचा बगर आरक्षण देतानाच प्रश्न सुटणार आहे। आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचे खरोखर या राज्यातल्या सर्व जनतेने धन्यवाद मानले पाहिजे की गेल्या 74 वर्षापासून ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या त्यांच्या प्रयत्नाने सापडलेल्या आहेत आणि मराठ्यांचा खूप मोठा विषय त्याच्यामध्ये सॉल्व्ह झालेला आहे। नक्कीच आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केले प्रश्न आणि तारांकित प्रश्न याच्यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतलेली आहे। शिवाय मराठा आरक्षण संदर्भातही ठोस भूमिका घेतली आहे। जवळपास 2 कोटी मराठा समाजांना आरक्षण मिळणार आहे आणि येत्या 1.5 महिन्यात मराठा आरक्षणाचा मार्गी लागणार आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिलेली आहे। वसीम शेख, न्यूज 10 महाराष्ट्र, बुलढाणा।